हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद। खूप छान सपोर्ट करतायत, असाच सपोर्ट कायम करा। आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे। मी आज आता आपल्याकडे रामनवमी येते, तर मी श्री रामचंद्रांसाठी छान असे लाडू बनवणार आहे, ते पण बिना पाकातले। खूप सोपी पद्धत आहे, खूप छान लाडू तयार होतात। तर मी आज तुम्हाला रवा खव्याचे लाडू दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो बारीक रवा। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही थोडासा मिक्सर मधनं फिरवून घ्या, म्हणजे तो बारीक होईल। शक्यतो बारीक रवाच वापरा, म्हणजे मग आपल्याला परत मिक्सर मधनं फिरवायची गरज पडत नाही। त्यासाठी जितका मी अर्धा किलो मी रवा घेतलेला आहे, अर्धाच किलो साखर घेतलेली आहे। जर तुम्ही घरातल्याच मापाने घेत असाल ना, तर असं एखादं भांड करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। थोडेसे घेतले आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि पाव किलो खवा यावेळेस मी बाहेरनं विकत आणलेला आहे, घेतलेली आहे। शक्यतो साखर चाळून घ्या, नाहीतर म्हणजे नाही मग आपल्याला नंतर काय होतं, लाडू ज्यावेळेस आपण हे करतो ना, त्यावेळेस ते खडे खूप मेहनत लागते ते फोडायला। त्याच्यामुळे शक्यतो पिठी साखर ही चाळूनच घ्या। आणि घेतलंय मी पाव किलो तूप। कढई ठेवली आहे। कढईत पहिले सुरुवातीला 2 ते 3च चमचे तूप टाकायचं आहे आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। रवा खूप छान असा आपल्याला तुपावरती वास येईपर्यंत, छान लाल असा तांबूस थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत आला की मी परत 2 चमचे तूप टाकून घेते। रवा छान असा गुलाबी कलर वरती आलेला आहे, थोडासा ब्राऊन असा। आता या स्टेजला आपला रवा भाजलेला आहे, रव्याचा वासही छान येतो, म्हणजे आपला रवा भाजलेला आहे। तर आता गॅस बंद करते मी। साधारणतः 7 ते 8 मिनिटं मला रवा भाजायला लागले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि रवा मोकळ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। आता सेम कढईत आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे। खवा पण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खव्याचं प्रमाण असं नाहीये, तुम्ही खवा याच्यापेक्षा अर्धा किलोला अर्धा किलो पण घालू शकता, तरी लाडू छानच होतो, अगदी पेढ्यासारखा बनतो। आणि आपला पाव किलो घातला तरी चालतो। मी इथे अर्धा किलोला पाव किलोच घेतलेला आहे, तरी लाडू छानच होतो। तुम्ही अर्धा किलो घेतला तरी चालेल, त्यापेक्षा थोडा अजून जास्ती घेतला तरी लाडू छानच तयार होतो। सुरुवातीला खवा थोडासा असा पातळ होतो, नंतर तो कढई सोडायला लागतो, आणि जेव्हा कढई सोडायला लागतो थोडासा असा तांबूस कलर येतो, त्यावेळेस आपला खवा भाजलाय असं समजायचं। आता खवा कढई सोडायला लागलेला आहे आणि कलर पण छान ब्राऊन झालेला आहे, म्हणजे आपला खवा छान आता भाजला गेलेला आहे। आता गॅस बंद करून टाकायचा आणि रवा काढलाय त्याच भांड्यात आपल्याला खवा त्यावर टाकून घ्यायचा आहे। मस्त असा खव्याचा वास येतोय। खूप सगळं लागलं, जेवढं आपण घेतलेलं होतं पाव किलो तेवढं 1 चमचा फक्त तूप आता राहिलेलं होतं, तेवढं 1 चमचा तूप मी कढईत सेम त्या घालून घेतलेले आहे। आणि आपल्याला त्यात ड्रायफ्रुट्स फ्राय करून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुकडे करून कसे घ्यायचे ते घेऊ शकता, किंवा मग नाही घातले नसतील तुमच्याकडे, नाही घातले तरी लाडू छानच तयार होतो। छान परतन झालेले आहेत। यावरच मी ते घालून घेते। बघा, खूप भांडही आपण केलेले नाहीये, एकाच कढईत सगळं भाजलेलं आहे, शिवाय पाक वगैरे काही करायची झंझट नाहीये। इतका छान लाडू, मस्त असा आपला लाडू तयार होतो। घ्यायची आहे पिठी साखर।
आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच लाडू वळायचे आहेत. सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट हाताने नका करू, थोडासा अंदाज घेऊन मग हात घाला, म्हणजे हाताला चटका बसणार नाही. छान असं हाताने एकसारखं करून घ्यायचंय. खूप छान असं चोळून चोळून घ्यायचंय, म्हणजे लाडू छान बांधला जातो. तुम्हाला या स्टेजला थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही तूप घातलं तरी चालेल, किंवा मग थोडंसं दुधाचा शिपका द्यायचा आहे आणि लाडू वळायचे. कोरडं वाटत असेल तर बघा छान असा आपला लाडू वळला जातोय. या पद्धतीने आपल्याला लाडू लगेच करून घ्यायचे आहेत. छान आपला लाडू अगदी घरातल्याच साहित्यात, फक्त खवा आपण आणला, तो जर तुम्ही घरी बनवला तर तुमच्याकडे वेळ असेल तर तो सुद्धा घरी बनवून छान लाडू तयार होतो. अगदी स्वस्तात मस्त घरातल्याच साहित्यात इतका सुंदर, आणि शिवाय इतके लाडू तयार झालेले आपले आहेत. खूप छान असे लाडू तयार झालेले आहे. मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते. जवळजवळ माझ्या अर्धा किलोमध्ये 42 ते 43 लाडू तयार झालेले आहेत. ते पण इतके मऊ मस्त असे लाडू बघा, अगदी मऊसूत असा खूप छान इतका सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करा. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? प्रभू रामचंद्रांनाही आवडेल आजचे हे लाडू. तुम्ही पण नक्की करा प्रसादासाठीला. खूप छान अशी घरच्या घरी खूप छान असा आपला प्रसाद तयार होतो. माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.